The story name, The Wolf and the Lamb. Once a lamb went to a stream to drink water. एक लॅम्ब होता, तो ओझळाच्या जवळ पाणी प्यायला गेला. ओके, नेक्स्ट. As he was drinking water, तो पाणी पित होता. A wolf also came there. Wolf पण तिथे आला. ओके, नेक्स्ट. For drinking water, पाणी प्यायला. He saw the lamb and thought. त्याने लॅम्बला बघितलं आणि त्याने विचार करायला लागला. लॅम्ब म्हणजे काय? कोकरू. व्हेरी गुड. नेक्स्ट. The flesh of this little one must be soft and sweet. या छोट्या बाळाची मांस भरपूर आहे. वन मस्ट बी सॉफ्ट, त्याची सॉफ्ट असेल आणि स्वीट असेल, म्हणजे गोड असेल आणि मऊ आणि गोड असेल. याचं मांस कोणाचं? त्या लॅम्बचं. आय शुड कॅच हिम. मी त्याला कॅच करेन. फॉर माय फूड, माझ्या फूड साठी, म्हणजे माझं जेवण बनवेन मी त्या याला मारून. So he went closer. तो भरपूर जवळ गेला. टू द लॅम्बच्या and said, आणि बोलला, यू आर मेकिंग माय ड्रिंकिंग वॉटर डर्टी. जे मी पाणी पिते तू त्याला डर्टी करते. डर्टी मीन्स घाणेरडं करतोय. ओके, मराठीत सांगायचं ना. द लॅम्ब सेड. लॅम्ब बोलला की नो इट कांट बी सो. म्हणजे काय? नो इट कांट बी सो म्हणजे काय? नो मीन्स नाही, तसं नाहीये. इट कांट बी सो म्हणजे तसं नाहीये. बिकॉज द वॉटर इज फ्लोविंग. त्याच्यामुळे वॉटर फ्लो करत होतं डाऊन, खाली, टू मी फ्रॉम अवर एंड. आपल्या एंड पासून. मी अर्थ सांगते त्याचा. सो नो इट कांट बी सो असं नाहीये. का? बिकॉज द वॉटर इज फ्लोईंग डाऊन टू मी फ्रॉम युअर एंड्स. म्हणजे तो काय म्हणतोय? वॉटर कुठून येतंय? तू जिथे उभा आहेस वुल्फ, तिथून माझ्याकडे पाणी येतंय, त्यामुळे ते पाणी घाण होऊच शकत नाही. द वल्फ सेड. तो बोला, डोंट आर्ग्यू विथ मी. माझ्याबरोबर वाद घालू नकोस. वेट. आर्ग्यू मीन्स काय? वाद घालू नको. डोंट आर्ग्यू विथ मी म्हणजे माझ्याबरोबर वाद घालू नकोस. ओके. यू नो द मिनिंग ऑफ परहॅप्स? नो. हा, देन आस्क मी. परहॅप्स, रीड. Perhaps you are the same rude fellow who abused me last month. Perhaps चं मिनिंग असतं. स्टोरी रीड करताना तुम्हाला मुलांना जर कोणते वर्ड येत नसतील तर त्यांचं मिनिंग तुम्ही त्यांना समजून सांगा. कारण की स्टोरी रीडचा हाच फायदा असतो की मुलांना नवीन नवीन वर्ड्स, नवीन नवीन फ्रेजेस माहित होतात. आता वेदांतला बऱ्याचशा वर्ड्सचे मिनिंग माहिती आहेत, पण ज्याची माहिती नाही ते मी आता त्याला एक्सप्लेन करणार आहे. तुम्हालाही हेच करायचं आहे आणि ह्याच्यामुळे स्टोरी रिडिंग खूप इम्पॉर्टंट आहे. मुलांना आता वेकेशन स्टार्ट झालं तर तुम्ही हे स्टोरी रिडिंग जरूर करून घ्या. परहॅप्स मीन्स बाळा कदाचित. परहॅप्सचं मिनिंग काय होतं? कदाचित. रिमेंबर इट. नेक्स्ट टाइम जेव्हा पण परहॅप्स येईल तर तुला लक्षात राहिलं पाहिजे की परहॅप्स मीन्स कदाचित. आर्ग्यू मीन्स वाद घालणे. परहॅप्स यू आर द सेम. यू आर द सेम म्हणजे काय? तो काय म्हणतोय वुल्फ की तू तोच आहे ज्याने काय केलंय? सेम. रूड म्हणजे काय? माझ्या बरोबर. रूड म्हणजे असं हे गैरवर्तन करणे किंवा चुकीचं वागणे. रूडचं मिनिंग काय होतं? गैरवर्तन करणे म्हणजे चुकीचं वागणे, वाढव बोलणे. फेलो हु अब्यूज मी लास्ट मंथ. ज्याने माझ्याबरोबर गैरवर्तन केलं, माझ्याबरोबर अरेरावी केली. ओके. मग तो लॅम्ब काय म्हणतो? लॅम्ब बोलला, आय वॉज नॉट इव्हन बॉर्न लास्ट मंथ. तो काय म्हटला? लास्ट मंथ मी बॉर्न नव्हतं. बॉर्न मीन्स काय? माझं मराठीत काय म्हणतात बॉर्नला? बॉर्नला जन्म. हा, राईट. म्हणजे तो काय म्हटला? इव्हन लास्ट मंथ म्हणजे लास्ट मंथला मी जन्मलो पण नव्हतं. मग पुढे बघ, रीड कर. The wolf said, wolf बोला, in that case, त्या केस मध्ये it must be your mother. त्या केस मध्ये तुझी मदर आहे. Who abused me. म्हणजे तो काय म्हणतो? जर तू जन्मला नसता तर कोण होती ती माझ्याबरोबर हुज्जत घालणारी, माझ्याबरोबर मला अब्यूज करणारी, माझ्याशी रूढ वागणारी? कोण होती? युअर मदर. तुझी आई होती. असं बोलला ना त्याने. काय केलं बघ? So saying the wolf असं बोलला. pounced मीन्स हल्ला करणे किंवा जोरात धावून जाणे. यू नो द मिनिंग ऑफ पाउंस? नो ना. पाउंस मीन्स
हल्ला करणे एखाद्यावर किंवा जोरात धावून जाणे. पाऊन्स upon the poor lamb and killed him. मग त्याने काय केलं, तुझी मदर असेल ती असं बोलून काय केलं, वुल्फने पाऊन्स अपॉन द पुअर लॅम्प म्हणजे लॅम्पवर काय केला, पाऊन्स म्हणजे काय करणे, हल्ला, हा म्हणजे त्याने लॅम्पवर काय केला, हल्ला केला आणि त्याला काय केलं, किल्ड मीन वॉज मारलं. मारून टाकलं. सो मोरल ऑफ द स्टोरी काय, रीड द मोरल ऑफ द Keep away even from the shadow of an evil person. यू नो द मिनिंग ऑफ इव्हिल. No. इव्हिल मीन्स दुष्ट. काय सांगितलंय, कीप अवे. कीप अवे म्हणजे दूर राहा. कीप अवे ही एक फ्रेज आहे. कीप अवे म्हणजे काय, दूर राहा. इव्हन फ्रॉम द शॅडो. यू नो द मिनिंग ऑफ शॅडो. Yes. टेल मी. सावली. ओके राईट. सो ते काय सांगतायत ह्या मोरल, ह्या स्टोरीमधून आपण काय शिकलो की दुष्ट माणसाच्या, इव्हिल पर्सन, पर्सन म्हणजे व्यक्ती, दुष्ट व्यक्तीच्या सावलीपासून पण आपण काय राहायचं, कीप अवे, दूर राहायचं. दूर राहायचं. यू रिमेंबर इट. Yes. कधी पण आपल्या जे पण आपण स्टोरी रीड करतो त्याचं मोरल असतं ते आपण माइंडमध्ये ठेवायचं आणि त्याचा यूज आपल्या डेली रुटीनमध्ये करायचा. म्हणजे आपल्या बरोबर पण कधी अशी गोष्ट घडली तर आपण सावध राहतो, म्हणून स्टोरी रीड करायची असते. यू रिमेंबर. Yes. कीप अवे. रीड वन्स अगेन. Keep away even from the shadow of an evil person. टेल मी इन मराठी द मिनिंग ऑफ दिस मोरल. Keep away even from the shadow. दुष्ट रीड. you tell. Keep away even from the shadow of an evil person. Evil person means दुष्ट व्यक्ती. मग दुष्ट व्यक्तीच्या सावलीपासून, दुष्ट व्यक्तीपासून तर दूर राहायचंच आहे आपल्याला, पण त्याच्या शॅडो पासून, त्याच्या सावलीपासून पण दूर राहायचंय. म्हणजे आपण दुष्ट व्यक्ती आपल्याला समजलं की हा बरोबर नाही तर त्याच्यापासून आपण 10 पावलं दूरच राहायचं. ओके, अंडरस्टँड. असं स्कूलमध्ये असे फ्रेंड्स, काही फ्रेंड्स असतात जे चांगले नसतात, त्यांचं बिहेवियर, त्यांची वागणूक चांगली नसते, त्यांच्यापासून आपण नेहमी कीप अवे राहायचं म्हणजे दूर राहायचं. ओके. Yes.